आज ना गुरुवार आहे आणि बाळाचा ना विटॅमिन एचा डोस द्यायचा राहिलेला होता. तर इथे सरकारी दवाखान्यामध्ये PHCमध्ये ना आज म्हणजे गुरुवारचं लसीकरण असतं. तर मग आज म्हटलं आज देऊनच घ्यावं लागणार आहे. तर मग मी त्याला घेऊन गेले होते. आज विटॅमिन एचा जो डोस आहे त्याचा तो देऊन घेतलेला आहे. आणि आता याच्यानंतर मग जूनपर्यंत टेन्शन नाही, त्याचे बाकीचे सर्व डोस कंप्लीट आहेत. आणि आता मग मी रिलॅक्स झालेली. तर त्याला घेऊन गेले तिथे डोस द्यायला. बरीचशी लाईन होती. तर मग तिथे बराच वेळ गेला आहे माझा. आणि त्या आल्यानंतर मग त्याला भरवलं आहे आणि आता झोपवलं आहे. तर झोपला आता की मग मला पुन्हा अभ्यासाला सुरुवात करायची आहे. तर मग या कारणामुळे आज मला वाजलेले होते 12:30 पावणे 1 अभ्यासाला बसायला. तर आज पहाटेच्या वेळामध्ये ना मी एक अर्धा पाऊण तास माझा अभ्यास MSWचा केलेला होता. आणि त्याच्याच मग मला थोड्याशा नोट्स काढायच्या होत्या. म्हणजे मेन जे पॉईंट आहेत ते मला नोट डाऊन करून घ्यायचे होते. तर ते सुद्धा मी आज करून घेतलेले आहेत. म्हणजे मला परीक्षेला जाताना आदल्या दिवशी किंवा त्याच सकाळी जाताना असं वाचता येतील ऐनवेळी पटकन. आणि सगळं थापट पसारा वाचत बसण्याची गरज पडणार नाही. या हिशोबाने मग मी थोडेसे पॉईंट जे आहेत नोट डाऊन करून घेतलेले आहेत. कोणत्याही परीक्षेची तयारी आपण अशीच करत असतो अगदी. आणि त्या पद्धतीनेच मग माझा याचासुद्धा अभ्यास चालू आहे. आणि त्यानंतर ना मला थोडंसं बोर झालेलं. मग मी पुन्हा आपल्या ICDS या विषयाकडे वळाली. आणि ICDSचे त्याचबरोबर संगणकाचे सुद्धा मी प्रश्न जे आहेत ते वाचलेले आहेत. त्यानंतर इव्हिनिंग टाईमला मग मी RV आल्याच्यानंतर मॅथ्सला टाईम दिलेला आहे. मॅथ्स रिझनिंग हा जो विषय आहे तो डेली करायचा आहे कवर. त्यामध्ये खंड पडता कामा नये. त्यामुळे मग मी माझी ही जरी एक्झाम चालू असली तरी मी मॅथ्सला वेळ देणारच आहे. आणि गणितं आणि बुद्धिमत्तेचे सुद्धा काही गणितं ते सोडवत राहणार आहे. म्हणजे विसर पडणार नाही आणि त्याचे जे फॉर्म्युलाज वगैरे आहेत ते विसरले जाणार नाहीत. त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे की रोज गणित बुद्धिमत्तेला निदान 1 तरी तास वेळ मिळावा. या हिशोबाने माझं नियोजन आहे. आणि एकदा की माझी ही सर्व बुक्स वाचून झाली की मग मला थोडासा म्हणजे भार हलका होईल माझा. आणि मग मी माझा आपला ICDSचा जो अभ्यास आहे किंवा समाज कल्याणचा जो अभ्यास आहे तो मी करू शकेल. या हिशोबाने माझं सर्व नियोजन सध्या चालू आहे. माझ्या मग नोट्स पण काढून झालेल्या होत्या आणि वाचनसुद्धा मला व्यवस्थित मन एकाग्र ठेवून करता आलेलं होतं. तर परीक्षा जवळ आले ना की मग टेन्शन यायला लागतं. तर टेन्शन न घेण्यापेक्षा ना आपलं एक टॉपिक वाचत राहायचं. आणि व्यवस्थित आपलं डाएट वगैरे जे आहे ते फॉलो करायचं. पाणी भरपूर प्यायचं. या सर्व गोष्टीसुद्धा मी मॅनेज करत आहे. कारण मला मिस्टरांचं तसं सांगणंच आहे की परीक्षा आली आहे आणि नुसतं अभ्यास करत बसू नको. शरीराकडे सुद्धा लक्ष दे. कारण तू व्यवस्थित असशील तर आम्ही सगळे व्यवस्थित असू आणि तुझी एक्झामसुद्धा व्यवस्थित जाईल.